नाईक सहजासहजी या वाड्यात मला येऊ दिलं नाहीत ना, आणि अण्णांशी लग्न करून या वाड्यात येईन म्हटलं तर त्या वच्छीला या घरात आणून ठेवलीत तुम्ही, माझी आणि अण्णांची ताटातूट करायला. नाईक, माझी अपूर्ण इच्छा जर पूर्ण झाली नाही ना, तर तुम्हाला सुखाने या वाड्यात जगू देणार नाही मी. हा वाडा, या वाड्याचं अस्तित्व संपेल आज. राख होईल या वाड्याची, राख होईल. या मशाली या वाड्याची राख करून टाकतील, राख करून टाकतील. शेवंता, स्वतःच्या आयुष्याची तर राख करून घेतलंस आणि आता या घरात जाळूक बघतस. पण लक्षात ठेव, जवसर मी असय तवसर या वाड्यात काय होक देऊचय नाही. घी, कोणाची मदत घेऊची आ ती घी. जाऊन टाका वाडा, जाऊन टाका. अरे, जाऊन टाका. कुठे चाललाय, कुठे चाललाय तुम्ही? जाऊन टाका, जाऊन टाका वाडा. अरे नका जाऊ. वच्छी, शेवंता, अगो माझ्या जीवात जीव असेपर्यंत या वाड्यात आणि या वाड्यातल्या माणसांच्या केसाक पण धक्को लागू देणार नाही या वच्ची. या उदक शांतीच्या आडीला कोणतरी हैसर लय जणांचो वावर असा. ती दिसत नसली तरी ती असल्याचो प्रत्यय हैसर दिसता. आहे काय घे असं काय बसलं? काय नाही रे, असंच. तू काय अशीच बसून राहणार असंच काय? काहीतरी हातात काम आहे तुझ्या. काय झालं आहे? काय नाही रे, काय नाही काय. यवजलेला काय होणारच नाही. घरातली वाईट शक्ती लांब जावी म्हणून घरात उदक शांती करून घेतले, ती पण पूर्ण झाली नाही. कायच धड होणार नाही. काहीतरी अवसळ येताच. हे झाला तर झाला. तू चांगले मनान करून गेलंस ना, पण अडवायला त्याला कोण काय करणार? म्हणजे तू काय करून ठेवायचं? दुःख याचा होता की काय धड होणार नाही रे. डोक्यावर सतत टांगती तलवार असा. आहे तसं विचार करत राहिलीस ना तर तुकाच त्रास होईल. आणि दिलेलं सगळं काही कायम तू थांबत नाही ना. मी तुका सांगू नको, कारण या घरात तू काय काय बघितलंस तुझं तुकाच माहित. काढ सगळं डोक्यात, काय होणार नाही. काही झालं ना तर मी सामोर जाईल. नाही रे बाबा, अशी वेळ येऊक नको. वहिनी, वहिनी, काय झालं? काय झालं? सगळं सगळं पाणी खराब झालेलं, पाणी खराब झालेला सगळा. वहिनी, पाणी स्वच्छ आहे. अगं नाही, त्याच्यात शेवाळ. आता बघ, शेवाळ थैसर बघ, शेवाळ. वहिनी, वहिनी बघा तुम्ही, बघा ना, स्वच्छ आहे.
काय झालंय वहिनी? कालचा विषय डोसक्यातच जायचं या डोका फुटून जायचं एखाद्याचा. नाही, थांबव खोया आहे सगळा, थांबव खोया या सगळा. वहिनी थांबव खोया आहे सगळा. वहिनी वहिनी आहे आहे ती वच्ची खायचा बाहेर बोलवा ती का खोली येचून. काय झालं? डोसका फिरला हा माझा कालपासून ते उद्या शांती तो हिच्या डोसक्यातच जायत नाही. अहो जे देवाच्या कार्यात इग्ना येतो त्याचं माणसाचं काय असा जीव जाताना पण कळूच नाही हो एखाद्या. एकदा गप्प जरा, आपण नंतर बोलू. नंतर कित्या आत्ता बोलतोय मी. वहिनी माझा ऐका, विहिरीतलं पाणी चांगलंय. काय झालंय? ही वहिनीला भास होतय विहिरीतल्या पाणी मध्ये कालसारखा शेवाळ आहे म्हणून. खूप भास होत नाही तर काय होत. डोका उठला हा सारखं आपल्या डोसक्यात तोच विचार येता. हाय हो आमका घरात घेताना 10 वेळा विचार केलास ना आणि त्या बयेक आमंत्रण देऊन घरात घेऊन इलास. काय केला ना तिना? काय उपयोगा तिचो? सरिता, माधव भाऊजी तिका काय बोललंय ना तरी तुमका राग येता ना, पण घरातल्यांका काय मनस्ताप होता ता तुमका कळत नाही काय हो. ओ ती घरात दिल्यापासून जा काय वाईट घडत होता ना तर घडताच हा ना. मग ती किती आहे सर मरूचा हा ना त्या मी कशी पण मरू. पण मग ही फुकटची हैसर खाव काय आणि भूमिक बार किती आहे. मी काही चुकीचा बोलत असन खोटा बोलत असत ना तर 2 कानाखाली मारा माझ्या. एकदा बाद झाला आता. सगळ्यांना त्रास होता. ऐकत कमी त्रास होत काय? अरे पण ती काय बोलता काय नुसतं डोळ्यातून पाणी गाळून काय होणार यातला. बघतस ना वच्ची इल्यापासून घरातला त्रास किती वाढलो होतो. आहे अगे तू तरी काहीतरी सांगती का? काहीतरी कर म्हणायचा नाही तर निघ या घरातून. माझी अपूर्ण इच्छा जर पूर्ण झाली नाही ना तर तुम्हाला सुखाने या वाड्यात जगू देणार नाही मी. हा वाडा या वाड्याचं अस्तित्व संपेल आज. राख होईल या वाड्याची राख होईल. तुका मी सावध केलं होतंय भूतावळ त्यांचं देणं घेऊ गेले हा याची सोडूची नाही तुमका. जा ह्या भूतांका तालावर नाचूक बघता ना त्या शेवंताक सांग यांका आवरू. जवसर त्यांचा देणं त्यांना दावत नाही तवसर ते कोणाकडनं आवरणार नाही. काय हा त्यांचा देना? ऐकाल सोबत होय उदक शांत झाली नाही ना माधवा? नाही होणार पण नाही. अन्न आणि भूतावळ बळी घेतल्याशिवाय गप राहणार नाही. पण तू हे सगळं त्यांना का सांगत नाहीयेस? माधवा होय त्या घरातली माणसं माझी भावंड आहे, माझी आहेत ती. पण तरी सुद्धा तुला दोष दिलेला मला पटतच नाही. इतरांची दुःख कमी करणं वेगळं आणि स्वतःच्या माणसांसाठी काहीतरी करणं वेगळं हे त्यांना कळत नाहीये. मला कळतंय एवढी कटुता घेऊन सुद्धा तू सगळे प्रयत्न करतेस. तुला कोणत्या अडचणीतून जावं लागतं हे मला स्पष्ट दिसतंय ना. आणि तरी सुद्धा ही लोक तुला दोष देत असतील ना तर तू त्यांना सगळं खरं खरं काय आहे ते सांगत का नाहीयेस? का सांगत नाहीयेस की उदक शांत का निर्विघ्नपणे पार पडली नाही ते? माधवा असा सांगून त्यांना पटणार नाही. अनुभव येऊ वयो. या बघा कोणच काय बोलणार नसत ना तर मी वाईटपणा घेऊ तयार असेल. त्या वच्ची हातात धरून घराबाहेर काढताय मी. अगो बाय तू किती बाहेर काढतस? मी जाते स्वतःच बाहेर. पण हातातला कार्य पूर्ण झाल्यावर
का काय होणाऱ्यातला नाही आणि तू काय जाणाऱ्यातली नाही. पण तरावाग गावता ना तू काही सर. अगो बाय, माझ्या झोपड्यात मी आरामातच उतय. या वाड्याचं मोह सोडलंय कधीच. मोहाचा काय सांगू नको. हैसर जर सगळा चालला ना तर कधी थांबतला केवढा सांग. कविता, तू तुझ्या सासऱ्या आणि छाया तू तुझ्या बापाशी ओळखतस. त्याच्यासारखो हट्टी कोण असा काय? अण्णा या वाड्यातून बाहेर काढणार आणि भूतांचा बंदोबस्त करणार जर एवढा सोपा असता तर केव्हाच केलं असतंय. जा म्हणान सांगितल्यावर जाणाऱ्यातली नाही असत ती. आणि मुळात ह्या जा काय होता तर कोणीही करणारा असला तरी त्याच्यात अडचणी आणणार हो अण्णा, आणि त्याका साथ देणारी शेवंत असा. या बघ वैता ना तुझा 1000दा सांगून झाला. हा कसा विश्वास ठेवायचा तुझ्यात सांग ना. बरोबर बोलता हा सरी. आता अशी येळ इली एक तर बाप दाखव नाही तर म्हाळ घाल. तसा असा तर दाखवता येत समोर. सयाजी, ए सयाजी, सयाजी, सयाजी कुठे चालला? तू आवाज ऐकलास ना? हो. अगं वच्ची बोलवते. मग का बोलवते बघायला पाहिजे ना. काही गरज नाही. सुषमा, अगं वच्चीच्या सांगण्यावरून आपण इथे थांबलोय. तिच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे ना. त्याचे तुला अजूनपर्यंत कळलेलं नाहीये का? आपण जोपर्यंत हा वाडा सोडून नाही जाणार ना तोपर्यंत काही ठीक होणार नाहीये. माझा ऐक. सयाजी, बोल काय झालं आता? घे बाय बोल आता. किती बोलवलं सयाजीरावांका? हा तुझी वकिली करू बोलवलंस? तशी तुझी वकिली करणारी ना ह्या घरात लय माणसं असत. हा वकिली कोणीही केल्यान म्हणान पुरावो गावणार ना या तुका. मग यांच्याकडे काहीच न पुरावो. बोलून किती दाखवू येईत तुका प्रत्येक. हे काय चाललंय सगळं? कसला प्रत्यय, कसला पुरावा? अगो जा काय असा ना आता तिकाच माहिती असा. आमका म्हणली अण्णा असे सहज जाणाऱ्यातले नाही असत. आम्ही म्हणला तुझा काय बोलतोस त्याच्यावर विश्वास कसो ठेवचो. तर तुझ्या घोवाक घेऊन इली पुराव्यासाठी. ह्या काय असं? दत्ता, जे काय होतं ते सगळ्यांसमोर येऊ दे. सयाजी ये बस या रिंगणात. सयाजी अजिबात नाही. वच्ची तू जे काही सांगशील ना ते सयाजी अजिबात करणार नाहीये. सुषमा तुझ्या घोवाक कायक होणार नाही याची खात्री देतय मी. आतापर्यंत कित्येक वेळा खात्री दिलंस. काय झाला? नाही, तुमच्या या वादात अडकून मी माझ्या नवऱ्याचा जीव धोक्यात घालणार नाहीये. बघ सुषमा, मला काही होणार नाही. हे सयाजी वेडा आहेस का तू? तू या सगळ्यात का अडकतोयस? बघ सुषमा, या त्रासातून बाहेर पडायचं असेल ना तर धाडस करायला पाहिजे. सयाजी
मी तयार आहे. नाही सयाजी, सुषमा मला काही होणार नाही अगं. तू माझं ऐकणारच नाहीयेस का? पुढे आयुष्यभर तुझंच ऐकायचंय. पण वच्छे इंदू त्याका काय होऊचा नाही. बस सयाजी, अण्णा तुका तुझा झाड वया होता ना, दिलाय तुका झाड. पण ह्या झाड पकडतस ता माझ्या मर्जीन, आणि ह्याच्यातून बाहेर पडणार ता पण माझ्या मर्जीन. ये घे तुझा झाड. अण्णा नाही, अरे दडान कित्या, या वाड्याचो मालक असस ना तू, मगे असो मागे मागे कित्या. समोर ये आणि तू इल्याची माका खून दी. खून दी माका अण्णा. इलस अण्णा, काय वया तुका. बच्चे माका त्रास देतात, या अण्णा नायकाक त्रास देतात. कोण त्रास देतात तुका. तातू भिवरी काशी शोभा सदा, तो झोंट्या आणि तो दीड दमडीचो पोस्टमॅन पण. तुका त्यांनी त्रास देण्याचं कारण. मारलंय त्या सगळ्यांका मी मारलंय, जीव घेतलाय एकेकाचो. म्हणून हे आत्मे माका त्रास देतात. म्हणजे नायकाचो बळी दिल्याशिवाय ह्यो त्रास थांबणारो नाया. बच्चे माका एका नायकाचो बळी होयो, बळी होयो माका. ही सगळ्यांका घेऊन जाय. माका बळी होयो बच्चे. हो काय बोलतास ह्या. जितेपणी कधी पोरांका जीव लावूक नाही, आता त्यांचा जीव घेऊ बघतास. पण त्यांची आऊस अजून जित्ती असा. माझ्या पोरांच्या केसाक पण धक्को लावूक देऊच नाही मी.
पापा हे नाही करायची आणि सुटकेसाठी आमचं बळी द्यायचो काय आहे या? अण्णा तुमची पापा या घरातल्या माणसाच्या जीवावर उठली असत, पण मी पण बघतोय कोणा काय करत असता. बच्ची काकी हे पण या घराने खूप दिलं. इकडे कोणाला काय नाही झालं पाहिजे ही सगळ्यांची काळजी घ्या. देतय तू का बळी देतय? अण्णा तुका नायकांचो बळी मिळात.